जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, अमेरिका हा युरोप खंडातील सर्वात मोठा देश आहे. आज सर्व जग या देशाला महासत्ता म्हणून ओळखत आहे आणि गेली अनेक दशके या देशाने अनेक देशावर आपले सार्वभौमत्व गाजवण्याचा प्रयत्न केला आणि आपली सत्ता वर्चस्व जगावर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 2001 या काळामध्ये अमेरिकेने अफगाणिस्तान येथे सर्वप्रथम सत्तापालट केली. त्यानंतर परत 20 वर्षानंतर त्यांची सत्ता त्या ठिकाणाहून पालटण्यात आली आणि अमेरिका अफगाणिस्तानमधून कायमस्वरूपी निघून गेली. असे हे सत्ता पालट करण्याचा कार्यक्रम या देशाने जागतिक लेवलवर आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बऱ्याचशा देशामध्ये अशा घटना केलेल्या आहेत. तसेच श्रीलंकेमध्ये जो 2022 मध्ये उद्रेक झाला होता, जसा अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला होता त्याच पद्धतीचा उद्रेक श्रीलंकेत करण्यात आला होता. त्या ठिकाणी महागाईने उच्चांक गाठला होता. सिलेंडर, सर्वसामान्य वस्तू, जीवनावश्यक ज्या समजा गॅस आहे, किराणा माल आहे, साखर आहे, अशा वस्तू ज्या होत्या त्या काय झाल्या, त्या काळामध्ये महाग झाल्या. त्याची कारणं काय की बरेचसे राष्ट्राध्यक्ष जसे की अफगाणिस्तानचे असतील, श्रीलंकेचे असतील, बर्मा असतील, ज्याला मण्यार म्हणतो आपण, त्या ठिकाणचे असतील, बांगलादेशाचे असतील, नेपाळचे असतील, असे अनेक राष्ट्राध्यक्ष काही पळून गेले, काहींच्या हत्या झाल्या, काहींचे परिवार नष्ट करण्यात आले आणि बरेचसे असे काही अधिकारी होते जे निरपराध, त्यांचे परिवार या अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळे, स्वार्थी भावनेमुळे, साम्राज्यवादामुळे आणि सत्तापिपासू वृत्तीमुळे नाहक निरपराध हजारो लाखो लोकांचे बळी त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच्यामध्ये काही कामगार असतील, काही मजूर असतील, काही श्रीमंत घराण्यातील असतील, अनेक लोकांचा त्या ठिकाणी बळी घेण्यात आलेला आहे. आणि या सर्वच्या सर्व गोष्टीला जर अमेरिका परिपूर्ण त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्या अमेरिकेचा त्याच्यामध्ये हात जर असेल तर त्या सर्व गोष्टीला अमेरिका जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही. अमेरिकेने श्रीलंकेमध्ये मोठा उद्रेक केला. काय केलं की त्या ठिकाणी त्यांच्या अमेरिकेच्या गटाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी जवळ केलं आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा सत्ता पालट केली. काय केलं, त्या ठिकाणी सुद्धा दंगली वगैरे केल्या, जाळपोळ केली आणि अनेक निरपराध लोकांना त्यांनी बळी दिलं. त्यानंतर पुढे ते बांगलादेशाकडे वळाले, मण्यारकडे वळाले, जो आज आपण मण्यार म्हणतो किंवा पूर्वीच्या काळामध्ये ज्याला भारताचा भाग मानला जायचा तो बर्मा, त्या ठिकाणी अमेरिका वळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, सत्ता पालट केली. काय, बांगलादेशामध्ये सुद्धा विद्यार्थी संघटनेला पुढं केलं आणि त्यांना पुढे करून स्वतःचे हक्काचे सरकार त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. असे अनेक सत्ता पालट त्यांनी काय केले की जगामध्ये, आशिया खंडामध्ये जास्त करून आशिया खंडामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की अशा उद्रेक निर्माण होणाऱ्या गोष्टी त्यांनी त्या काळामध्ये केल्या. आणि नंतरचा 2024चा काळ, नेपाळसारख्या लोकशाही देशामध्ये सुद्धा अमेरिकेने आपले हातपाय, म्हणजे मी सांगत नाही, हा
टी व्ही चॅनल, मीडिया, पत्रकार, ज्या काही गोष्टी रेडिओ असतील, जे प्रसारमाध्यम असतील, त्या ठिकाणी हे काही मिळालेल्या गोष्टी आहेत. मी सांगतोय म्हणून तुम्ही त्या ग्राह्य धरू नका. त्याचं ॲनालिसिस करा, त्याचा अभ्यास करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कितपत खरं आहे. आणि काही लोक म्हणतायत की बुवा अमेरिकेचा हात आहे, काही जण म्हणतात अमेरिका अख्खीच त्यात सहभागी आहे वगैरे वगैरे. आता जसं नेपाळमध्ये जे काही पंतप्रधान वगैरे होते, राष्ट्रपती होते, त्यांच्या घरांना आगी लावण्यात आल्या. जसं श्रीलंकेला केलं, जसं बांगलादेशामध्ये केलं, म्यानमारमध्ये केलं. ह्या सर्व स्तरावर ज्या पद्धतीच्या घटना घडल्यात ते कशासाठी? फक्त साम्राज्यवाद, आमची हुकुमशाही जगावर चलावी आणि आशिया खंडामध्ये त्याचं वर्चस्व कायम राहावं या दृष्टीनं हा प्रोग्राम. आता प्रत्येक मीडियावाल्याचं, न्यूज चॅनलवाल्याच्या ह्या कल्पना आहेत किंवा त्यांचे म्हणणे आहे. आता अमेरिका म्हणू शकते की आमचा त्याच्यामध्ये हात नाही, आम्ही प्रत्यक्ष नाहीत, जे काय असेल ते. पण ह्या सगळ्या गोष्टीवरून आणि अमेरिका आपलं वर्चस्व जगावर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे सिद्ध होतं. आणि त्याच दृष्टीने अमेरिका आज आपल्या आशिया खंडातील एका देशावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी त्या ठिकाणी सत्ता पालटण्याचा प्रयत्न केला आहे, ते म्हणजे इराण. आणि जो देश मानव अधिकाराचा उदो करतो, उद्घोष करतो, तोच देश या अशा भयानक अण्वस्त्राचा वापर करून किंवा दंगली घडवून सत्ता पालटण्याचे अनेक प्रयत्न करतो. आजही मीडियातील बरेच लोक सांगतायत की इराणच्या बाबतीमध्ये श्रीलंकेसारखाच, नेपाळसारखाच या ठिकाणी अमेरिकेचा हात आहे किंवा अमेरिका त्यात प्रत्यक्ष इन्व्हॉल्व आहे. जे काय असेल ते, म्हणजे मागचा इतिहास पाहता जर यदाकदाचित तिसरं महायुद्ध जर कधी झालं तर 1914 पासून आतापर्यंतच्या काळामध्ये, म्हणजे जवळपास 112 वर्ष होतात. 112 वर्षामध्ये जर समजा हे तिसरं महायुद्ध जर सुरू झालं तर त्याला अमेरिका जबाबदार आहे असं म्हणता येईल. कारण गेली 2 युद्धसुद्धा साम्राज्यवादासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या साम्राज्याची महत्ता दाखवण्यासाठी युद्ध करण्यात आलेली आहेत. आणि हे तिसरं महायुद्ध 112 वर्षात 3 वेळेस युरोप खंडातील लोकांनीच युद्ध पुकारले हे निश्चितपणे ठामपणे सांगता येईल. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवू नका. 1914 ते 1945 हा 31 वर्षाचा कालावधी, 31-32 वर्षाचा काय येईल ते. आणि 1945 ते 2026 हा 81 वर्षाचा कालावधी. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 31 आणि 81 112 वर्ष होतं. आणि ह्या 112 वर्षाच्या कालावधीमध्ये युरोप खंडातील लोकांनीच युद्धाला तोंड फोडले असं म्हणायला हरकत नाही. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही मागचा इतिहास त्याचा ॲनालिसिस करा, त्याचा अभ्यास करा, म्हणजे खरं तुम्हाला कळेल, खरी परिस्थिती काय ते लक्षात येईल. आणि मग तो कोणाचा हात आहे, कोणाचा पाय आहे, कोण प्रत्यक्ष इन्व्हॉल्व आहे, कोण अख्खाच त्याच्यामध्ये आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग इस्रायल आहे किंवा अमेरिका आहे हे सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि नेमका इस्रायल काय आहे हे आपण पुढील भागामध्ये निश्चितपणे बघू. कारण इस्रायल हा जागतिक लेवलचा प्रगतशील राष्ट्र म्हणून आजच्या घडीला ओळखला जातो. आणि त्यावर एक आपण खास विशेष व्हिडिओ करणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्याला त्याचं ज्ञान होईल या दृष्टीने. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.